नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे कमळी आपली निग्गीबरोबर कशी सिद्धटेकला टेकण्यास जाण्यासाठी ती कोणताही म्हणतात ना, गाडी घोडा म्हणतात ना, तशा प्रकारेही जायलासुद्धा तयार असते. कारण की तिला बंड्याने सांगितलेलं असतं की तिकडे जाण्यासाठी जी काही बस आहे ना कोल्हापूरची, ती नाही आहे अगं, तू कशी जाणार. पण ही कमळी ना खूप विचित्र असते. तिला ना आबांना भेटायसाठी कुठल्याही थराला जाऊन ती कुठल्याही गाडीमध्ये बसून ती जायला तयार असते. अखेरकार मुंबईमध्ये तिच्या गावचे काही टेम्पो भाजीवाली येतात, त्यांच्या टेम्पोमध्ये बसून ही कमळी आपली निघून जाते. निग्गी आणि कमळी तिथून गेल्यानंतर त्यांची झोप लागते आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी बंड्याची जाग येते. म्हणतो की ह्या दोघीजणी गेल्या तर गेल्या कुठे, एवढ्या सकाळी मलाही दिसत नाहीत. ते पूर्ण हॉस्टेलमध्ये शोधतो, तो गाव सापडत नाहीत आणि तिथे चौकशी केल्यानंतर कळतं की निग्गी आणि कमळी ह्या दोघीजणी गेल्या आहेत गावाला. हेच काही बंड्याला कळतात. शनी बंड्याच्या काही पायाखालची जमीनच सरकते. पटकन तो ऋषीला फोन करतो. ऋषी सर, तुम्हाला माहीत आहे का, निग्गी आणि कमळी ह्या दोघीजणी गेल्या गावाला. ऋषी पटकन झोपेतून जागा होतो आणि म्हणतो की काय सांगतोयस काय अरे, पण तू त्यांना सांगितलं होतं ना कोल्हापूरला जाणारी ही बस काही नाही आहे, कॅन्सल आहे, तुम्ही दोघीजणी जाऊ नका. तो पण बंड्या म्हणतो की हो मलाही माहीत आहे, ते मी सांगितलं होतं, पण त्या दोघीजणी कशा गेल्या ते काय माहीत नाही मला. बंड्याचा फोन ऋषी ठेवतो आणि म्हणतो की थांब, मी पटकन तिथे लगेच पोचतो. इथे ऋषी तयार वगैरे होऊन पटकन बाहेर निघतो. तोपर्यंत नयनतारा त्याला थांबवते. म्हणते की ऋषी कुठं निघाला आहेस, थांबा रे. अरे थांब, कुठे निघाला आहे, ऑफिसमध्ये किती इम्पॉर्टंट मीटिंग आहे तुला माहीत आहे ना, आणि तू आज सगळ्यांच्या समोर त्या क्लायंटच्या समोर प्रेझेंटेशन देणार आहे. नाही, मला कसंही झालं तरी कमळीकडे गेलेच पाहिजे. अगं तिच्यासमोरही ते सत्य काही आलं नाही आहे आणि तिला माहीत पडल्यानंतर खूप दुःख होईल. तोपर्यंत तिथे रोहित येतो. रोहित सगळं काही पाहिल्यानंतर ऋषी काही नयनताराचं ऐकत नाही, तिथून तो जातो. नयनतारा म्हणते की रोहित, ह्या पोराचं करायचं तरी काय करायचं रे, हा कुठल्याही थराला त्या कमळीसाठी जाऊ शकतो आणि सारखं कमळी कमळी करत असतो, काय करायचं तरी काय. असं काही बोलल्यानंतर रोहित बोलतो की अगं आई, ते प्रेझेंटेशनचं काम तू ना इथे ऋषीकडं द्यायलाच नको पाहिजे होतं. प्रत्येक टायमीला तू ऋषीवरती विश्वास ठेवतेस, पण ऋषी नाही आहे ना, त्या गावच्या त्या गवार ती आहे ना कमळी, तिच्यासाठी आपला ऋषी काहीही करायला तयार आहे. एवढं लक्षात ठेव, हे सगळं काही प्रेझेंटेशन ना मी तयार केलं आहे रात्रभर जागून. हे सगळं काही खोटं रोहित नयनताराशी बोलतो. ही बिचारी राधिका असते, ती येते कॉफी घेऊन आल्यानंतर रोहित घेतो, ती पटकन एक म्हणतात ना, एक तोंडात पिल्यानंतर लगेच तो थुंकून टाकतो. तोपर्यंत म्हणतो की अगं तुला एवढ्या वर्ष झालं किती कशी गोड करायची तुला अजिबात माहीत नाही आहे का, मला 1 चमचा साखर लागते आणि तुम्ही किती गोड केली आहे, आणि तुझं डोकं नाही त्या ठिकाणी भरपूर असं चालायला लागलं आहे, पाहिजे ते ठिकाणी चालत नाही, असं काही भरपूर त्या बिचारीला बोलतो. नयनतारा म्हणते की अरे रोहित, बायकोबरोबर बोलायची ही तुझी कोणती पद्धत आहे रे, जराशी नीट बोल. अगं तिला साधी कॉफीसुद्धा नीट बनवता येत नाही, तिला विचार कर, म्हणजे ती काय कामाची आहे घरामध्ये. तोपर्यंत नयनतारा तिच्याकडे पाहतच राहते. ती बिचारी आपले खाली मान घालून त्या दोघांसमोर निघून जाते. बंड्या आणि ऋषी दोघंजणी भेटतात आणि सगळा काही प्रकार झालेला असतो. बंड्या ऋषीला सांगतो. ऋषी म्हणतो की तुला माहिती आहे का, त्या बसच्या ऐवजी अजून कोणतं साधन आहे त्याच्याने ते जाऊ शकतात. तोपर्यंत बंड्या म्हणतो की एकच साधन आहे, भाजीवाले जे काही टेम्पो येतात ना, त्यांनी ते दोघीजणी जाऊ शकतात. आजूबाजूला सगळे काही चौकशी करतात तरीही त्यांना काही अजून माहिती पडलेलं नसतं, नक्की त्या दोघीजणी गेल्यात तरी गेल्यात कशाला. तोपर्यंत ह्या दोघीजणी गावाला पोहोचतात आणि निग्गी आणि कमळी म्हणतात की आता महिनाभर तरी आपण काही इथून हालायचं नाही, आणि आपण जर इथे आबांना आईला जर भेटलो ना, किती आनंद होईल ग त्यांना. तोपर्यंत निग्गी म्हणते हो ग कमळे, खरं आहे, इथे आबांचं वर्षाद्ध घालायचं चाललेलं असतं. इथे सर्व आपली पूजेला बसलेले असते. सगळी माणसं म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळी काही पूजेची तयारी करू आणि इथे आबांच्या हस्ते त्यांच्या वर्षाद्धाच्या निमित्ताने आपण सगळं काही जेवणाचं दान करू. अखेरका कमळी गावामध्ये पोचते. तिचे जल्लोषाचे स्वागत करणार असतात. तिथे गावात आल्यानंतर
पोस्टर आबांचा पाहता क्षणी कमळीच्या पायाखालची जमीन सरकते. येणाऱ्या भागामध्ये आपण पाहूया नक्की कमळी गावात आल्यानंतरनं पोस्टर पाहिल्याच्या नंतरनं तिला अचानक कोणता धक्का बसू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.